छत्रपती संभाजीनगरात वाहतूक नियमांचे उल्लंघन थांबवण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केल्यावर एका मुजोर रिक्षा चालकाने संतापाच्या थरात पोलीस कर्मचाऱ्यावर रिक्षा चालवली होती। या धक्कादायक हल्ल्यात वाहतूक विभागीय अंमलदार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। हल्ल्यानंतर पोलिसांनी आरोपी रिक्षा चालकाला तात्काळ अटक केली। या गंभीर कृत्याचा निषेध म्हणून नागरिकांमध्ये कायद्याबद्दल जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी आरोपी रिक्षा चालकाची धिंड काढत शहरात परेड केली। कायदा हातात घेतल्यास कठोर शिक्षा होणार असल्याचा स्पष्ट संदेश या माध्यमातून लोकांना देण्यात आला। छत्रपती संभाजीनगर शहरात रविवारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे। एका मुजोर रिक्षा चालकाने वाहतूक नियंत्रण करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर थेट रिक्षा चालवून दिली। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला। घटनेनंतर लगेचच इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। संतप्त नागरिकांच्या उपस्थितीत पोलिसांनी संबंधित रिक्षा चालकाला बेड्या ठोकत ताब्यात घेतले आहे। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी त्याने पोलीस कर्मचाऱ्यावर रिक्षा घातली त्याच ठिकाणी त्याची धिंड काढत पोलिसांनी त्याची मस्ती उतरवली। यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती। लोकांनी अशा बेशिस्त आणि धोकादायक वर्तनाचा निषेध व्यक्त केला आहे। संबंधित रिक्षा चालकाविरोधात गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत। काल जे आहे तर दुपारच्या वेळेस ट्रॅफिकचे जे आहेत अधिकारी श्री मिर्दे सर, PSI गायकवाड सर आणि PC टाकसाळे हे सर्व जे आहे बाबापम या ठिकाणी अवैध पद्धतीने हे जे आहे ऑटो रिक्षा घेऊन जाणारे किंवा विना युनिफॉर्मचे विना हे लावलेले लेबल लावलेले यांच्या विना लायसन्सचे यांच्यावर कारवाई करीत असताना एक ऑटो रिक्षा चालक जो आहे तर त्याला टाकसाळे यांनी थांबायला सांगितले असता त्याने गाडी न थांबवता उलट त्यांच्या अंगावर गाडी टाकली आणि गाडी टाकल्यानंतर सुद्धा तो न थांबता त्यांच्या अंगावरून परत आणखी गाडी घेऊन गेला आणि बाकीचे सगळे कर्मचारी त्यांना थांबवत असताना सुद्धा तो थांबला नाही आणि तसाच तो भरधाव वेगाने पुढे चालून गेला। तर अशा स्वरूपाची जी आहे आमच्याकडे तक्रार आल्याने वेदांतनगरला आम्ही त्यामध्ये जे आहे CR नंबर 209 नुसार जे आहे 209ला 109 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये जो आहे तर तो पोलीस अंमलदार जो आहे सिग्मा हॉस्पिटल येथे ICU मध्ये सध्या ॲडमिट आहे आणि यामध्ये जो आहे रात्री 1 वाजता सदरचा जो रिक्षा चालक आहे युसुफ मोहम्मद अन्सारी याला जी आहे आम्ही अटक केलेली आहे आणि आज रोजी आम्ही कोर्टामध्ये त्याला हजर केलेले आहे। त्यामध्ये त्याची 3 दिवसाची PCR मिळालेली आहे आणि पुढील कारवाई आम्ही त्याच्यावर करीत आहोत। कारण रिक्षा चालकाने जी आहे कुठेतरी जबाबदारीने वागणे अत्यंत गरजेचे आहे। माननीय CP सर, माननीय DCP मॅडम, ACP सर आणि सगळे ट्रॅफिक कर्मचारी आणि आमचे सगळे पोलीस स्टेशनचे अधिकारी सर्वजण जे आहे तर त्यांना शिस्तबद्ध पद्धतीने रिक्षा चालवलं पाहिजे। पॅसेंजरांना प्रवाशांना त्यांनी व्यवस्थितपणे वागणूक दिली पाहिजे यासाठी आम्ही जे आहे वारंवार कारवाई करत आहोत। RTO सुद्धा आज आमच्या सोबतीला होतं आणि सगळ्या रिक्षा चालकांनी सुद्धा या बाबीपासून शिकलं पाहिजे की तुम्ही जर अव्यवस्थितपणे वागणार असाल तर तुमची स्वतःचीच नाही तर पूर्ण शहराची सुद्धा बदनामी याच्यामध्ये होते आणि सर्व रिक्षा चालकांची बदनामी याच्यामध्ये होते। तरी सर्व रिक्षा चालकांनी आत्ताच सावधान होणं अत्यंत गरजेचं आहे। नाहीतर पोलीस ही त्यांच्या जे आहे कायद्यानुसार त्यांच्यावर अत्यंत कडकपणे आमच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही अत्यंत कडकपणे त्यांच्यावर शासनात्मक कारवाई करणार आहोत।